क्षयरोग केंद्रातर्फे अभिनंदन करतो मी, कारण तुम्ही आजच्या सेशनमध्ये मॅक्झिमम जवळपास 70 लाभार्थी आजच्या सेशनमध्ये कव्हर केले. तर हे एवढे 70 लाभार्थी कव्हर करण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न घ्यावा लागले? 70 लाभार्थी आले. प्रथमतः मी सगळ्यात मोठं योगदान म्हणलं तर मी माझ्या आशा कार्यकर्त्यांचं देईन सर. ॲक्च्युअली त्यांनी माझ्या अंडर 5 आशा कार्यकर्ते आहेत. तर मी अगोदर सर्वे आशा कार्यकर्ते तर सगळ्याचे नेमकडे आहेत, पण तिकडे परिस्थिती वेगळी आहे आणि तुमच्याकडे मॅक्झिमम लाभार्थी तुम्ही कव्हर केलेत. तर ह्यांचं सेन्सिटाइज केलं तुम्ही का IAC वापरली का पर्सनल कम्युनिकेशन केलं? सर प्रत्येकासोबत आम्ही पर्सनल कम्युनिकेशन केलेलं आहे. जाऊन पहिल्यांदा त्यांची मेंटॅलिटी नव्हती, कारण बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये कोरोना डोसविषयी भीती बसलेली होती. तर कोरोना डोसमध्ये आणि BCG लसमध्ये काय फरक आहे हे त्यांना आम्ही आधी समजावून सांगितलं. त्यांना आम्ही इथपर्यंत समजावून सांगितलं की तुमच्या घरातलं जे जन्मलेलं बाळ आहे त्याला पहिल्या दिवशी आपण जी पहिली लस देतो ती आहे BCGची. तीच लस आम्ही तुम्हाला देणार आहे. मग तुमच्या बाळाला काही झालेलं आहे का? बाळ कुठे गायब झालेलं आहे का? तर नाहीये. काही साईड इफेक्ट झाले का? नाहीये. आणि स्वतः तुम्ही पण घेतलेले डोस आहेत ते, आणि डोस घेतलेली खून त्यांच्या हातावरची त्यांना आम्ही दाखवलेली आहे. आणि हाच डोस तुम्हाला आम्ही रिटर्न देतोय म्हणून अशा पद्धतीने कम्युनिकेट करून आणि सर्व प्रकारचं त्यांना तयार करून सुद्धा आम्ही प्रगत केलेला आहे डोस घेण्यासाठी. बरं, याच्यामध्ये आशा कार्यकर्त्यांचा किती रोल आहे? 100% रोल आहे. आशा कार्यकर्ते शहराच्या दुसऱ्या भागात बघितलं तर आशा कार्यकर्ते असे उत्तर देत होते की आम्ही 3 वेळा घरी जाऊन आलो तरी लाभार्थी तयार होत नाही, आणि तुमच्याकडे 100% लाभार्थी तुम्ही बोलवले. आमच्या आशा कार्यकर्त्यांचं कम्युनिकेट चांगलं आहे सर. त्यांनी व्यवस्थित कम्युनिकेशन करून यांचं ट्रेनिंग घेतलं तुम्ही काय? यांना माहिती? हो सर, आमच्या OPD लेवलवर पण ट्रेनिंग झाली आहे, ऑफिस लेवलवर पण मनपा लेवलवर पण ट्रेनिंग झाली आहे त्यांची. आणि नंतर पर्सनल आम्ही पण त्यांना सांगून त्यांच्यासोबत जे म्हणजे काहीच ऐकायला तयार नाहीत लाभार्थी, तिथं मी पण स्वतः यांच्यासोबत गेले, मला नेलेलं आहे त्यांनी सोबत. तिथं आम्ही एकत्र प्रवृत्त करून त्यांना कम्युनिकेट करून प्रवृत्त करून लाभार्थी इथपर्यंत आणले. बरं, तुम्ही याच्यासाठी काही मायकिंग वगैरेचा वापर केला का? नाही. पर्सनल कम्युनिकेटर्स हाच आमचा एक वापर आहे. ठीक आहे, थँक्यू. आशा काही बोलायचं का याच्यात? बोलायचं आम्हाला मॅडम कडे सर तुम्हाला एखाद्या लाभार्थ्याने नकार दिला तर त्याला तुम्ही होकार मध्ये कसं बदल केला त्याचा? सर लाभार्थ्याने भरपूर नकार दिला, पण आम्ही त्याला समजून सांगितलं की जे जन्मल्यावर लस देतो आपण एका दिवसात 1 तासाच्या आत तेच लस आहे, आणि ते लस फक्त 15 वर्ष काम करते. 15 वर्षानंतर काम करत नाही. त्याचं फक्त इफेक्ट जी 15 वर्षच काम करते नंतर करत नाही. त्यासाठी तुम्हाला गरजेची आहे. इम्युनिटी पॉवर कमी होते शरीरातली, त्यांच्या शुगरच्या पेशंटची पण इम्युनिटी पॉवर कमी होते. त्यासाठी हे लस फायद्याची आहे. आणि जे लाभार्थी आम्हाला नकार देत होते ते मॅडम वैयक्तिक आमच्या सोबत लाभार्थ्याला बोलल्या केलं. टीबीचा आजार होणार नाही या लशीमुळे सांगणं त्यांना हे सांगायचं की लहान बाळाला आपण पासाचे आजार होतात लसीकरण करत असताना त्याच्यामध्ये BCG लस याच्यासाठी देतो की बाळाला टीबी होईल, आणि त्याचा इफेक्ट किती 15 वर्षापर्यंत राहणार आणि परत लोकांना टीबी व्हायला. म्हणून आता तुम्हाला हे जे 5 क्रायटेरिया आहेत, पूर्वीचे टीबीचे रुग्ण, टीबीच्या रुग्ण संपर्कात असलेले, 60 वर्षाच्या वरचे, ज्यांना मधुमेह आहे, धूम्रपान करणारे, अशा लोकांना आपण देतो जेणेकरून की त्यांना टीबी होऊ नये भविष्यामध्ये, असा या लसीकरणाचा उद्देश आहे. असं त्यांना तुम्ही समजून सांगणं आवश्यक आहे. असं सांगतात तुम्ही. जिथं लोकांची निगेटिव्हिटी आहे तिथं तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटी मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरं महत्वाचं की जे कोरोनामध्ये लस घेतली त्याचा आणि याचा काही संबंध नाही, हे लोकांच्या मनामधलं तुम्हाला काढणं गरजेचं आहे खूप. कारण लोकांचा त्या लसीबद्दल खूप गैरसमज झालाय. तो गैरसमज निघणं खूप आवश्यक आहे. आणि ह्या लसीमुळं फायदा असा होणार आहे की आपल्या पंतप्रधानांनी 2025 मध्ये भारत टीबी मुक्त करायचं WHO ला वचन दिलेलं आहे. तर ह्या लसीमुळे भविष्यात होणाऱ्या केसेस ह्या कमी होतील.
आपला भारताचा टीबीचा रेट कमी होईल. BCG लस आणि TPT म्हणून उपचार असतो, ह्या दोन गोष्टी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण टीबीसाठी वापरत आहोत सध्या. आणि ह्या दोन कॉम्पोनंटने काम केलं की आपोआप समाजामधला टीबीचा प्रसार कमी होईल. त्याच्यामुळे टीबी मुक्त भारत बनवण्यासाठी पण या BCG लसीचा उपयोग आहे.